कशी वाटली ही गाडी? अहो तुम्हाला सांगते ही फोर्डची नवीन फिगो आहे। अहो गाडी मोठी नसली ना तरी दणकट आहे, भडक नसली ना तरी उमदी आहे। तुम्हाला सांगते इकडे ह्याचे सुंदर हेडलाइट्स बघा, ह्याचा अट्रॅक्टिव्ह साइड मिरर बघा। तुम्हाला सांगते ही गाडी रस्त्यावरून चालली ना की लोकांच्या माना वळणार नाही असं होणारच नाही। ह्याचा रंग इतका मोहक आहे की रात्री सुद्धा ही गाडी उठून दिसते। तुम्हाला सांगते सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी फोर्डची नवीन फिगो आली आहे, नक्की एकदा ट्राय करा। अहो या गाडीत बसल्या बसल्या तुम्हाला गाडीचं ना वेगळं पण नक्कीच जाणवेल। हे गाडीचं स्टेअरिंग बघा किती वेगळं आहे। अहो तुम्हाला सांगते ह्याचा डॅशबोर्डही किती आकर्षक आहे। अहो या गाडीच्या एसी बद्दल बोलायचं झालं ना तर बाहेर वातावरण कसंही असू दे पण गाडीत बसल्यावर एकदम कूल। गाडीत दिसताना जरी बाहेरून लहान दिसली तरी आतून कम्फर्टेबल आणि स्पेसफुल आहे। आता माझ्याकडेच बघा ना, मीच जर एवढी कम्फर्टेबली बसली आहे तर यात जागा किती असेल। काही भाविक दर्शन घेऊन येतात तर आपण त्यांच्या बरोबर सुद्धा मजा करूया, चला। बरं तुम्ही दर्शन घेतलेलं आहे बाबांचं? खूप छान आहे, खूप छान आहे। बरं मी काय म्हणते, तुम्ही झी मराठी वाहिनी बघता? हा बघते ना। त्यातली कुठली सिरियल तुम्हाला आवडते? आम्ही सारे खवये। आम्ही सारे खवये म्हणजे मला बघून सुचलं की काय तुम्हाला सांगायचं आम्ही सारे खवये। बरं मग आणखीन कुठली सिरियल आवडते? बघ फक्त खायचंच आवडतं? कुंकू सिरियल। नशीब कुंकू। आता मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार, त्याची तुम्ही अचूक उत्तर दिली तर तुम्हाला कुरकुरेकडून गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे। तुमचा पहिला प्रश्न आहे, गणपतीला किती दुर्वा मोदक वाहतात? 21। 21। 21। अगदी बरोबर आहे, घाबरू नका, घाबरू नका। मी बघत होते तुम्ही किती कॉन्फिडन्स आहात तुमच्या उत्तरावर। तुमचा दुसरा प्रश्न असा आहे, प्रभादेवीला कोणत्या गणपती आहे? सिद्धिविनायक। सिद्धिविनायक। नक्की? नक्की अगदी बरोबर आहे, नक्की कॉन्फिडेंटली एकदम। दुसराही प्रश्न बरोबर आहे, आता तिसरा। एवढा कॉन्फिडन्स आहे ना, आता बघूया। गौरी निमित्ताने बायका कोणत्या खेळ खेळतात? मंगळगौर नाही, फुगडी ना? नाही नाही, काय? मंगळागौरी। बरोबर आहे, भरपूर गेम खेळतात। दोन्ही बरोबर आहे तुमचं, फुगडी सुद्धा खेळता आणि ह्या जिंकलेल्या आहेत कुरकुरेकडून गिफ्ट हॅम्पर। थँक्यू। आणि एवढंच नाही तर तुम्हाला झी मराठीकडून एक आकर्षक भेट वस्तू मिळते। थँक्यू व्हेरी मच। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय। आता आपण भेटणार आहोत खेतवाडीतल्या इच्छापूर्ती गणराजाच्या कार्यकर्त्यांना। त्यांच्याशी पण थोड्या गप्पा करूया, त्यांना सुद्धा रिलॅक्स करूया। तर म्हणा खेतवाडीच्या गणराजचा। मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला गिफ्टही मिळणार आहे, पण त्याआधी आपण काही मजा करणार आहोत। तर तुम्ही तयार आहात? नक्की? तर मला असं विचारायचं आहे की ह्या गणेशोत्सवाची तयारी करायला किती दिवस लागतात? ह्या गणेशोत्सवाची तयारी करायला आम्ही 2 महिन्यापूर्वी सुरुवात करतो, कारण आतला जो सेटअप तुम्ही आता आपण जो शूट केलेला आहे हा सेटअप बनवण्यासाठी 2 महिन्यापूर्वी आम्ही सुरुवात करतो। बरं, म्हणजे नोकरी धंद्यावर असतात त्यांचं काय? ते आपापलं ऍडजस्टमेंट करून ते स्वतः टाइम काढून आपल्या टाइमाला येतात इथे। शिफ्ट वाईज सगळे कार्यकर्ते काम करतात। परत अजून एक मला विचारायचं आहे की ही जी गणपतीची मूर्ती आहे याची खासियत काय? म्हणजे लोक एवढे लांबून लांबून बघायला येतात, काय खासियत आहे गणपतीची? या गणपतीची खासियत अशी आहे की आमचा हा खेतवाडीचा गणराज जो आहे तो इच्छापूर्ती गणराज आहे आणि या इच्छापूर्ती गणराजाकडे तुम्ही तुमची इच्छा प्रकट केली ती अवश्य पूर्ण होते, त्याचे आम्हाला अनुभव आहेत आज गेली 3 वर्षापासून। आता मी तुम्हाला प्रश्न विचारते, त्याची तुम्ही अचूक उत्तर दिली तर तुम्हाला कुरकुरेकडून गिफ्ट हॅम्पर आणि सगळ्यांनी कोणी द्यायची। आम्ही तुम्हाला सवलत देतोय, खरंच आम्ही सवलत देत नाही, पण या मंडळाला सवलत आहे। तर तुमचा पहिला प्रश्न असा आहे, गण्या धावरे गण्या पावरे ह्या गाण्यावर आपण कोणता डान्स करतो? गोण्या गण्या धावरे गण्या पावरे या गाण्यावर आपण एक बाल्या डान्स करतो। तुम्ही उत्तर बरोबर दिलं, पण त्यासाठी आता मला इथे हवाय बाल्या डान्स। गणा धावरे मन पावरे, गणा धावरे मन पावरे, तुझ्या प्रेमाचे आता तुमचा दुसरा प्रश्न असा आहे, मी एक श्लोक म्हणणार, त्याची पहिली लाईन तुम्ही तो पूर्ण करायचा। मोरया मोरया मी बाळताने तुझी जी सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी मोरे तुगाल पोटी। दुसऱ्या प्रश्नाची उत्तरं बरोबर दिलेली आहेत। तुमचा तिसरा प्रश्न असा आहे,
तिसरा प्रश्न खूप कठीण आहे, प्रचंड कठीण आहे, मला वाटत नाही यांना देता येईल. तिसरा प्रश्न असा आहे, हा खेतवाडीचा राजा कितव्या गल्लीत आहे? हा खेतवाडीचा राजा खेतवाडी 12वी गल्लीमध्ये आहे. अगदी बरोबर आहे, हे मंडळ जिंकलंय. ह्या मंडळाला मिळतंय कुरकुरेकडून गिफ्ट हॅम्पर. गणपती बाप्पा खेतवाडीच्या गणराजचा. आणखीन एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला झी मराठी कडून सुद्धा एक आकर्षक भेटवस्तू मिळते. अजून एक आहे, आमची एक मागणी आहे. डान्स झाला आहे, आता जरा गाणं हवं. गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती, अरे आगे वालो, अरे पीछे वालो, अरे देखने वालो, अरे जोर से बोलो, अरे गणपती बाप्पा, अरे मंगल मूर्ती, अरे गणपती बाप्पा, अरे मंगल मूर्ती. तुमच्या मंडळाला झी मराठी कडून आणि आमच्या कुरकुरे प्रस्तुत बोल बाप्पाकडून हार्दिक शुभेच्छा. आपण या ठिकाणी येऊन आमच्या ठिकाणी आमच्या मंडळाचं जे काय शूटिंग वगैरे जे काय केलं त्याबद्दल आमचं मंडळ तुम्हाला आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. अशीच धम्माल मस्ती आपण उद्याही करणार आहोत, पण आज आपल्याला थांबलं पाहिजे ना. उद्या आपण एका नवीन गणेशोत्सव मंडळात जाऊ, तिथे गणपती बाप्पाला भेटू, तिथल्या भाविकांना पकडू, त्यांना काही प्रश्न विचारू, त्याबद्दल त्यांना बक्षीसही देऊ. पण आज आपल्याला थांबलं पाहिजे, तर उद्या भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात कुरकुरे प्रस्तुत बोल बाप्पामध्ये.